जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 35वा दिवस आहे. आदरणीय श्री यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण प्रार्थना करूया आणि ह्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडून घेऊ, डोळे मिटू. श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय श्रीराम. जय गुरुदेव. हळूवार डोळे उघडूया. काल आपण लवण राजाची गोष्ट ऐकली आणि ह्या लवण राजाच्या गोष्टीच्या निमित्ताने मनाचा काय काय खेळ असतो, जे काही दुःख म्हणतात, हे सगळं जे मनाचं दुःख आहे याचा काल थोडा विचार केला. एकदा जर ही ट्रिक समजली ना की हा सगळा मनाचा खेळ आहे, ज्या काही गोष्टी होत असतील तर आयुष्यात दुःख नाही राहणार. मग अगदीच काही झाले तर शरीराचे शारीरिक दुःख असतील किंवा काय असतील ते पुढे कधी जाऊन हेही बघू की शरीराला असं काही दुःख नसतं. जे काही मुळात येतं शरीरापर्यंत त्याला आधी आणि व्याधी असं म्हटलेलं आहे. ही जी व्याधी येते ही मुळात आधीच्या रूपातून येते आणि तिला टाळण्यासाठी ही जी मनाची व्याधी आहे, ज्याला आधी म्हणतात, या मनावरती जर काम केलं तर हे सगळं निश्चितपणे सांभाळता येऊ शकतं. आज उत्पत्ती प्रकरण संपेल आणि मग उद्यापासून आपण स्थिती प्रकरणाला सुरुवात करू. योग वासिष्ठमध्ये आपण आतापर्यंत वैराग्य, मुमुक्ष व्यवहार आणि उत्पत्ती हे प्रकरण बघितले. उत्पत्ती प्रकरण संपत आहे. त्याच्यानंतर मग स्थिती, उपशम, निर्वाण भाग 1 आणि निर्वाण भाग 2 हे प्रकरण असतील. तर काल आपण लवण राजाच्या गोष्टीमध्ये जेव्हा त्याचा हा सगळा मनाचा विक्षेप त्यांनी मानस यज्ञ, राजसूय यज्ञ मनातूनच केला, त्याचं प्रायश्चित्त हे त्याला मनातच भोगावं लागलं, 5 पट प्रायश्चित्त. परंतु ते प्रत्यक्षात भोगण्याच्या ऐवजी त्यांनी मनातूनच त्याचा अनुभव घेतला आणि थोडक्यात तो सुटला. आता हा सगळा विचार केल्यानंतर वसिष्ठ ऋषी ह्या सगळ्या बाबतीत जे सांगतायत तर ते थोडंसं मनाचंच त्यांनी सांगितलेलं की मनाचं स्वरूप कसं आहे आणि पुढे मन कसं काय आपल्यावरती काम करतं हे सगळं ते सांगतायत. त्यामध्ये मन म्हणजे काय, इथून आपण काल थोडीशी चर्चा केली होती की जे सतत चंचल आहे, क्षणाक्षणाला ज्याच्यामध्ये काहीतरी हालचाल होत असते ते मन. ज्याच्यामध्ये हालचालच नाही, ज्याला काही जे आपण निर्मळ शुद्ध असं मन म्हणतो, मुळात असं मन असणं शक्य नाही. जे स्थिर आहे ते मन नाहीच, मग ते आपलं मूळ स्वरूपच. कारण आहेच काय, ज्याला काही आहे असं म्हणता येत नाही. काही असण्यासाठी काहीतरी पाहिजे, त्याच्यात काहीतरी ॲक्शन पाहिजे, काही असायला पाहिजे. जे काही दिसतच नाही, ज्याला काही स्वतःचं अस्तित्वच नाही, तर असं मन कसं काय असू शकेल. तर ते मन नसणं ही ती अवस्था. आणि हे जे काही मन आहे, सारखं जे काही चंचल असतं, ज्याच्यामध्ये सतत काहीतरी आंदोलनं होत असतात, हेच मन वेगवेगळ्या प्रकारचे
शत्रू, मित्र, चांगलं, वाईट, भीती, धाडस अशा अनेक काही ज्या भावना असतील त्याच भावना सगळ्या ते स्वतःतच निर्माण करतं आणि त्याच्यामध्येच आपल्याला सारखं गुंतवत राहतं. खरं म्हणजे आपलं अस्तित्व खरं म्हणजे आपलं अस्तित्व जे काही व्यक्त होतं ते मनाच्या रूपातून. एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करते आहे असं म्हटलं म्हणजे ती व्यक्ती ही केवळ तिच्या मनाच्या रूपाने. मन म्हणजेच पुरुष आणि हे जे काही शरीर आहे याला तर खरं काही अस्तित्वच नाही. जे काही मन करेल तेच आपण बाहेरचं बघतो. एखाद्या व्यक्तीबद्दल मी कालही मला वाटतं याच्याबद्दल म्हटलं होतं की एखादी व्यक्ती अमुक आहे ढमुक आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्या व्यक्तीचा शरीराने काय केलं यापेक्षा त्या व्यक्तीच्या मनाने काय केलं याकडे जास्त लक्ष देतो. आणि कधी कधी तर आपण असं म्हणतो की हा बोलताना तर एक बोलतोय पण मनात काहीतरी वेगळं आहे. आणि आपण महत्व कशाला देतो तर ते मनाला देतो. त्याच्या बाहेरच्या इंद्रियांना ते शरीराने काय बोलतो आहे, जिभेने काय बोलतो आहे याकडे लक्ष देत नाही. आणि हे मन इतकं याचं अस्तित्व असं आहे की शरीर आणि मन या दोन गोष्टींमध्ये भेदाभेद जर करायचा झाला, फरक करायचा झाला तर जास्त ऍक्टिव्ह, जास्त महत्व हे मनाचं होतं. अगदी साधी गोष्ट घ्या, आपल्या घरातल्या एखाद्या मुलाला म्हटलं की तो तिथे एक पेन पडला आहे तेवढा पेन मला दे असं जर त्याला म्हटलं आणि त्या मुलाच्या डोक्यात जर व्हिडिओ गेम चालू असेल किंवा काही सुरू असेल, खेळणं असेल तर समोर असलेली वस्तू सुद्धा त्यांना दिसत नाही. अगदी डोक्यामध्ये खेळ चालला आहे, त्याच्यामध्ये समोर आहे पेन पडलेला पण कुठे आहे काय दिसत नाही वगैरे वगैरे. आणि म्हणून मग तुम्हीच घ्या ना उठून किंवा तूच घे ना उठून असं सांगितलं जातं. का होतं? कारण मन हे भरतीकडे आहे. मनात जर काही विचार असतील, वेगळेच विचार असतील तर आपण काही जे काही खातो आहे त्या खाण्याला सुद्धा चव राहत नाही. का? कारण काहीतरी वेगळंच डोक्यामध्ये विचार सुरू आहे. त्याच्यामुळे जे काही समोर व्यक्त होत असेल, एखाद्याने काहीतरी सांगितलं, आज आता इथे सगळेजण बसलेले आहात पण आपल्या मनात जर काही वेगळे विचार सुरू असतील आणि मी इथे कितीही जीव तोडून काहीही सांगितलं तरी ते ऐकू येणार नाही. का येणार नाही? कारण मन दुसरीकडे आहे. एका साईडला टीव्ही सिरियल सुरू आहे आणि दुसऱ्या साईडला योग वसिष्ठ ऐकणं सुरू असेल तर जे सांगितलं जातं ते काही कानावर पडत नाही. बरोबर, एकाच वेळेस चित्त वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आणि हे जर करायचं असेल, ह्या सगळ्यावरती जर विजय मिळवायचा असेल तर असं म्हणतात वसिष्ठ ऋषी की ज्यांनी मन जिंकलं त्यालाच खरं पुरुष समजलं जातं. आपण अनेक प्रकारचे वीर बघितले असतील, पुढे योग वसिष्ठमध्ये हा उल्लेख आलेला आहे की असे अनेक शूर लोक आहेत की ज्यांनी पर्वताच्या पर्वत चढले असतील, ज्यांनी युद्धामध्ये अनेक गोष्टी जिंकल्या असतील, ज्यांनी मल्लयुद्ध जिंकलं असेल, ज्यांनी आणखी काय काय मोठे मोठे पराक्रम केले असतील, ज्यांनी विद्येच्या भरोशा म्हणजे आपल्या वाचाशक्तीच्या भरोशावर अनेक चांगल्या गोष्टी केल्या असतील, चांगले वकील असतील, सगळं काही असेल. परंतु ज्यांनी मन जिंकलं आहे ते खरे पुरुष, ते खरे वीर, ते खरे शूर. कारण बाकी सगळ्या गोष्टी या कुठल्या ना कुठल्या प्रयत्नांनी, सगळ्या गोष्टींनी सिद्ध होऊ शकतात, त्या सिद्धी असतील. परंतु मनावर विजय मिळवणं ही एक फार मोठी कला आहे आणि ते खरं शौर्य आहे. जो मनावर विजय मिळवू शकतो तो बाहेर सगळ्या गोष्टींवरती हळूहळू विजय मिळवू शकतो. कारण काहीतरी प्राप्त करण्यासाठी मन हे नियंत्रणात असलं पाहिजे. ज्याचं मन नियंत्रणात नाही तो काहीही करू शकत नाही. त्याच्यामुळे ज्यांनी आपल्या मनाला स्थिर केलंय, त्या मनाला इकडे तिकडे पळायला ज्यांनी जागा दिली नाही, त्याचं मन हे आपोआप शांत होतं आणि अशा प्रकारे त्याचं मन स्थिर झालं त्यालाच पुरुष हे नाव शोभतं असं वसिष्ठ ऋषी म्हणतायत. जे योग वसिष्ठमध्ये खरं असं ऐकायला थोडं जड वाटतं, परंतु स्पष्टपणे असं म्हटलंय की जे मनाला थोडाही आवार घालू शकत नाही किंवा प्रयत्नही करत नाही, ज्यांचं मन सारखं इकडे तिकडे स्वैर आहे आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवत नाही, ते म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की शेणात वळवळणारे किडे आहेत. योग वसिष्ठमध्ये म्हणजे असं ठोकताना काहीही कमी केलेलं नाही, व्यवस्थित लावलेलं आहे. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की आता आहे हे असं मन आहे, मग आता पुढे काय करायचं, तर याच्यावर विजय मिळवणं हे आवश्यक आहे. मग हा विजय कसा मिळवायचा, या मनाला कसं कसं शांत करत जायचं, यासाठी वसिष्ठ ऋषी काही गोष्टी सांगतात, त्या आपण थोडंसं बघूया.
काही गोष्टी आपण पूर्वी चर्चा केलेली आहे, पुन्हा त्या एकदा सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी गोष्ट आवडते, जो विषय ज्याच्या प्रती आपलं आकर्षण आहे, त्या आकर्षणापासून स्वतःला दूर करणं, म्हणजेच त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण करणं, ही सगळ्यात पहिली गोष्ट. असे अनेक साधू संत ऋषी आहेत की ज्यांच्या आजूबाजूला ते स्त्रियांना भटकू देत नाही. त्यांना माहिती आहे की आपण आपल्यासमोर आल्या आणि उगाचच काही कोणाचं कमी जास्त असेल तर नको ते चित्त विचलित व्हायला, म्हणून ते त्यांना आजूबाजूला भटकू देत नाही. काही लोक असे आहेत की ज्यांच्या नजरा केवळ खालीच असतात, ते इकडे तिकडे बघतच नाही, डोळे मिटून बोलतात, डोळे मिटून आपल्या उद्योगाला लागतात, कुठेच जात नाही. हे जसं मी फक्त एक स्त्री म्हणून म्हटलं असेल, पण बाकी जे काही कुठले विषय असतील प्रत्येक ठिकाणी हाच एक दृष्टिकोन लागू पडतो की त्या विषयापासून पळा. हे मी काही मुलांना आणि वेगवेगळ्या सेशनमध्येही सांगितलेलं आहे की याच्यात पळपुटेपणामध्ये काहीही गैर नाही. कारण आपल्याला हे माहिती आहे की आपण आपल्या मनाने इतक्या सहजासहजी कुठल्या आकर्षणावरती जिंकू शकत नाही. हे जर माहिती आहे पक्क, तर जे काही असं दिसतं आकर्षण, त्याच्यापासून पळून जाणं, तिथल्या तिथून पळ काढणं, दूर चाललं जाणं, हे सगळ्यात चांगला, हा त्याच्यातला सगळ्यात सोपा मार्ग आहे. तिथून पुढे काय असेल ते असेल, स्वतःला दुसरीकडे वाचवा. एखादा म्हणेल मी किती दिवस पळत राहणार, या सगळ्या गोष्टी आहेत, खरं आहे, परंतु कायमचं पळून जाणं हेही सोल्युशन नाही. ह्या आज मी ज्याच्यावर सांगणार आहे की हा बॅलन्स, हे संतुलन साधता आलं पाहिजे. कारण या सगळ्यांपासून पळत 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 गेलो तर माणूस किती दिवस पळणार, किती दूर पळणार, आज इकडे जा, उद्या तिकडे जा, आणखी काही ना काही नवीन नवीन गोष्टी येत राहतात. त्यामुळे स्वतःला यांच्यापासून वाचवणं हे तर आवश्यक आहे, पण स्वतःच्या मनावरती हेही संस्कार करणं आवश्यक आहे की उद्या आजूबाजूला अशी परिस्थिती आली तर स्वतःला स्थिर करता आलं पाहिजे. आणि वसिष्ठ ऋषी म्हणून हे सांगतायत की पहिलं सगळ्यात महत्त्वाचा भाग, ह्या विषयांपासून स्वतःला दूर करता येणं आवश्यक आहे. त्यांच्याप्रती तिरस्कार निर्माण करा. समोर असेल एखादी गोष्ट, जसं डायबेटीस आहे, गुलाबजाम आपल्याला चालत नाही किंवा कुठलेही गोड चालत नाही, तर त्या गोडाप्रती तिरस्कार निर्माण करता आला पाहिजे. काय की हे गोड मला आवडत नाही, तर ते गोड वाईट आहे, त्याच्यामध्ये अमुक आहे, त्याच्यामध्ये ढमुक आहे, जे काही आपल्याला त्याच्यावरती लेबल लावायची ते लावा, पण स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवा. हे जे अशा प्रकारचे आकर्षण, यांच्याप्रती तिरस्कार निर्माण करणं, हा पहिला भाग. एकदा हा निर्माण झाला की मनाची मग जे काही बाहेर वळण्याची सवय असते, सारखी इकडे तिकडे जाण्याची सवय असते, ती हळूहळू बंद होते आणि मन हळूहळू मग आतमध्ये यायला लागतं, स्वतःमध्येच ते स्थिर व्हायला लागतं. आणि ही करण्यासाठी म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की एकदा असं मन बाहेरच्या गोष्टींपासून ते वीक झालं, अशक्त झालं, तिकडे जाणं कमी झालं, तर त्याच्यानंतर साधू संगती, शास्त्र संगती याच्या माध्यमातून मग हे सगळे यमनियम वगैरे गोष्टी आहेत, यांच्या माध्यमातून स्वतःला चांगलं वळण लावण्यासाठी प्रयत्न कर. आणि इथे हा दुसरा भाग येतो की आपण एका विषयांपासून, या गोष्टींपासून दूर झालो तर मनाला काहीतरी मग रिकामपण असेल तर त्याला कुठल्या तरी चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवणं हेही आपलंच कर्तव्य बनतं. मग अशा स्थितीमध्ये जे आपल्याला सहज वाटतात, सोपे वाटतात, इथे कुठलीही गोष्ट उच्च श्रेणीची किंवा खालच्या श्रेणीची असा प्रकार नाही आहे. निदान मी तरी तसं सध्या सांगत नाही, कारण आपल्या स्थितीला, आपल्याला जे सोयीचं आहे ते आपण करावं. मग काय करू शकतो, तर मला चला देवाचं नाव घेण्यात अर्थ आहे, त्याच्यात इंटरेस्ट वाटतो, ठीक आहे, नाव माळा जपा म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येकाने कोणी ना कोणी काही काही दिलेलं आहे. काही ठिकाणी माळा जपण्याचाच मंत्र दिला असतो, आज 8 माळा करा, 16 माळा करा, जे काही असेल, तुमचं मन त्याच्यामध्ये गुंतत गेलं पाहिजे. पण असं नको की इकडे माळ सुरू आहे आणि तिकडे स्वयंपाक सुरू आहे, मग कुकरच्या शिट्ट्या किती झाल्या, भाजी जळाली का, आणि मग बोलता तर येत नाही, मग माळ सुरू आहे, मग असं असं करायचं, मग खाणाखुणा करायचं, ते कर ते कर, म्हणजे मनाला सगळा उद्वेग आहे आणि इकडे माळाही सुरू आहे. बरं, ते करता करता माळेची स्पीडही वाढायला लागते, जर काही आपले हार्टबीट वाढायला लागल्या तर. हे असं करण्यापेक्षा काहीतरी प्लॅनिंग करा थोडंसं, नाही तर 1 मिनिट थांबा. हे जे काही कर्मकांड आहेत, बंधन आहेत, हे आहेत, मी त्यांना कोणालाही नावं ठेवायचा प्रश्न नाही, ते प्रत्येकाचं स्वतःचं महत्त्व आहे. परंतु अशा स्थितीमध्ये थोडं लॉजिकल, की जरा 1 मिनिटं मला थांबवली, काय करायचं असेल ते केलं, पुन्हा शांतपणे आपलं चित्त इकडे आणलं. अशा रीतीने आपण जे ॲडव्हान्स कोर्समध्ये मौनबद्दल म्हणतात, आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये ॲडव्हान्स कोर्स असतो, त्याच्यात मौन असतं, तर ते मौनाबद्दल अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की एवढी एनर्जी लावायची, ते तोंड बंद आहे पण डोळे, कान, हात सगळे चालले जोरजोरात, ते करण्यापेक्षा बोलून दिलं तर एनर्जी कमी जाईल. तसं इथे असतं
की आपल्या मनाला जे काही आपल्याला सोयीचे मार्ग वाटतात, चांगले मार्ग वाटतात, त्यांच्यामध्ये स्वतःला गुंतवावं. तुम जे असेल, देवपूजा असेल, जप असेल, ध्यान असेल, संध्या असेल, जे आपल्याला सोयीचं वाटतं त्याच्यामध्ये गुंतवत जावं. हळूहळू हळूहळू मन शुद्ध होत जातं. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी अध्यात्मशास्त्रामध्ये, योग वासिष्ठामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की हे जे काही सगळे पूजा, कर्मकांड, हे जे काही आहेत ना, सगळं तीर्थयात्रा वगैरे वगैरे, या सगळ्यांनी काही मुक्ती मिळत नाही, मानली. पण याचा अर्थ ते करूच नाही का? तर असं नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या स्तराला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या स्तरामध्ये स्वतःला न्यावं. त्यांनी चित्तशुद्धी व्हायला मदत होते. जर चित्त शुद्ध नसेल, मनच शुद्ध नसेल, तर मी डायरेक्टली ध्यान करायला बसेल, मी डायरेक्टली मुक्तीच्या गोष्टी करेल, कसं शक्य आहे? ते करण्यापूर्वी आपल्याला स्वतःला काही एकेका स्तरातून जावं लागतं. आपला स्तर आपल्याला माहिती आहे आणि तिथे जाणं हे भाग आहे. काही जण हे पूर्वीच्या कर्मातून घेऊन आलेले आहेत, आपल्यासारखे सगळेजण त्याच्यातले, की जे डायरेक्टली योग वसिष्ठ समजू शकतात, डायरेक्टली योग वसिष्ठमध्ये येऊ शकतात. पण सगळेजण तसे नसतात. ते म्हणतात मला नाही इंटरेस्ट, मला देवपूजा करताना खूप छान वाटतं. ठीक आहे, त्याचाही आदर केला जावा. कोणाला असं नाकारण्यात अर्थ नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं, जिथून चित्त शुद्ध होईल, जिथून मन शांत होईल, ते करा. एकदा अशा प्रकारे मन शांत व्हायला लागलं की आपोआप त्या शक्ती ओढल्या जातात. म्हणजे असं म्हणतात की जो एखाद्या ठिकाणी चढ आणि उतार असा भाग असतो, तर नेहमी चढाकडून उताराकडे पाणी येतं. तर एखादा ही जर वरची पातळी असेल, पण एक पातळीपर्यंत तुम्ही आले असाल, तर ते पाणी म्हणजे ते ज्ञान आपोआप इकडे खाली खाली यायला लागतं. आपण मग स्वतःची पातळी वाढवत वाढवत वरती जातो. पुन्हा एका पातळीवरती आले की पुढच्या ज्ञानाची पातळी पुन्हा खाली खाली येत जाते. इकडचं पाणी पुन्हा पुन्हा वाढून ते बॅलन्स होत जातं. ही प्रगती होत जाते. याला काही असं प्रगती होणार नाही अशातला प्रकार नाही. पण ही गोष्ट आवश्यक आहे की या सगळ्यांना आपल्याला जे आवडतं, इथून जे सोडायचं म्हटलेलं आहे विषय, तर आपल्याला जे आवडतं त्याचा त्याग करणं हे सोपं आहे आणि हे करावं. बरं, हे इतकं कठीण नाही की त्याग करायचा की नाही करायचा. पुष्कळदा म्हणतात की नाही माझी सवय आहे, ती सुटत नाही, ती सुटत नाही. एखाद्या ठिकाणी शरीर त्रास देत असेल तर सवयीचं मी समजू शकतो. परंतु काही काही गोष्टी या बघायच्या नाही. आपल्याच इथे अनेकांनी उदाहरणं शेअर केली आहेत. मोबाईल बघायची सवय होती, व्हॉट्सॲप बघायची सवय होती, व्हिडिओज बघायची सवय होती. ती सोडणं किती कठीण आहे. असं वाटतं आपल्याला मन 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 मन, पण एकदा या मनाला जर थोडं समजलं, स्वतःला सांगितलं, तर ही सवय सहज सुटते. आणि असल्या अनेक सवयी आपल्या सहज सुटू शकतात. त्या मनावरती नियंत्रण मिळवणं एवढं कठीण नाही आहे. कोणीतरी उगाच असं एक दाखवलं कठीण आहे कठीण आहे कठीण आहे, पण वास्तविक तसं नाही. हे अगदी म्हणजे एक वेळ मी म्हणतो की मनाची डोळ्याची पापणी लावायला माणसाला थोडे एफर्ट्स लागत असतील, पण या मनाला इकडून तिकडे वळवायला एफर्ट्स नाही लागत. ते आणखी सोपं आहे. तर हे एकदा साध्य झालं की त्याच्यानंतर मनाची शांती, त्याचा अनुभव यायला लागतो. इथेच आपण जे 4 आपले द्वारपाल म्हटले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं शम ह्याचा उपयोग करता येऊ शकतो की आपण अशा स्थितीमध्ये पोहोचू, जेव्हा हे नियंत्रण करायला लागलो आपण, तर आपण अशा स्थितीमध्ये पोहोचतो की त्याचा आनंद या स्वतःच्या नियंत्रणावरचा, या सगळ्या गोष्टींपासून अविचलित राहण्याचा, याच्यापासून स्वतःला आपण सुखी ठेवू शकतो. आणि जर या गोष्टींची ओढ जर तशीच राहिली, बाहेरच्या गोष्टींची, त्यांच्या मागे सारखं अडकत राहिलो, तर मन शुद्ध नसेल तर बाकी काहीही करा, कितीही गोष्टी करा, मग तो गुरुउपदेश असू द्या, शास्त्र वाचा, आणखी काही वाचा, या सगळ्या गोष्टींपासून हे आपल्याला आनंद मिळणं मुश्किल आहे. त्या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा आनंद मिळणं मुश्किल आहे, जोपर्यंत आपलं मन हे शुद्ध होत नाही. या चित्ताच्या बाबतीत वसिष्ठ ऋषी पुन्हा सांगतात की एकदा या बाह्य विषयांकडे, बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देणं बंद केलं म्हणजे आपल्या मनाचे असे अंग छाटले, चित्ताचे अंग छाटले असं ते म्हणतात. आणि एकदा त्याप्रमाणे काम करणं झालं की आपण काल परवाकडे भावना आणि संस्कार यांचा विषय केला होता. पण ह्या जेव्हा बाहेरच्या गोष्टी बंद होतात तेव्हा आपोआप त्या संस्कार आपले मग तिकडचे बंद होतात. तिकडचे संस्कार बंद झाले, बाहेरचे संस्कार बंद झाले की मन सुद्धा मग त्या भावना निर्माण करत नाही. भावना निर्माण नाही केल्या की हळूहळू भावना क्षीण होतात. भावना क्षीण झाल्या, वासना क्षीण होतात, त्याच्यातली इच्छा कमी व्हायला लागते. आणि इच्छा कमी झाली की मग मन हे मुक्त व्हायला लागतं. मुळातच असं म्हटलं आहे की जिथे वासना नाही ती मुक्ती. आणि बरं, हे योग्य काय अयोग्य काय, कशाकडे लक्ष द्यावं कशाकडे लक्ष देऊ नये, असा कधी कोणाला प्रश्न पडत असेल तर आपल्यातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेकांना हे कळतं
की काय योग्य आणि काय अयोग्य. एखादी कठीण प्रसंग असेल तर तिथे कदाचित होऊ शकेल की मला हे समजत नाही किंवा याच्यात योग्य काय अयोग्य काय कळत नाही. परंतु मनाच्या दृष्टीने आपल्या बहुतेक सगळ्या कार्यांमध्ये आपल्याला लक्षात येतं की हे अयोग्य आहे. म्हणजे काय खाणं अयोग्य आहे, काय पिणं अयोग्य आहे, काय बघणं अयोग्य आहे, हे सगळं आपल्याला कळतं. बस त्याच्यावरती तेवढं कळलं तर आपल्या मनाला लगेचच तिथून दूर करावं, आपल्या कार्यामध्ये लागावं. जिथे या सगळ्या भावना थांबतात तेव्हा मग हा जो वासनाक्षय आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो मुक्ती, हा सगळा मुक्तीचा अनुभव यायला लागतो. अविद्या म्हणजेच काय आहे की आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होत जातात. या सगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होणं, मन इकडे तिकडे अडकणं, याला अविद्या म्हणतात. आणि त्यालाच वासना सुद्धा म्हणतात. मला काहीतरी हवं आहे, मला काहीतरी करायचं आहे, सुप्त इच्छा असेल पण ती त्या निमित्ताने होते. आणि एकदा या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या, या भावना येणं थांबल्या की मग त्याला मुक्तीचंच नाव दिलेलं आहे. त्यामुळे ही जी अविद्या आहे, हे जे काही अज्ञान आहे, हे जे काही वेगवेगळ्या वासना असतात, त्यांच्या मागे न धावणं हेच सगळ्यात उत्तम. आता एकदा जर याचं स्वरूप कळलं की पुढे अविद्या आख्यान नावाचं फार मोठं प्रकरण आहे योग वासिष्ठमध्ये, अगदी निर्वाण प्रकरणाच्या शेवटी शेवटी. त्याच्यात जे सांगितलं आहे की अविद्या एवढी मोठी आहे आणि हातात काहीच लागत नाही, म्हणजे गवताची काडी पण लागणार नाही. आपण कर्कटी राक्षसीच्या त्या प्रश्न आणि उत्तरांमध्ये जे ऐकलं होतं ते जर आठवत असेल की प्रयत्न करून करून काय मिळवावं आणि काही मिळालं तरी काय मिळतं. तर जसं ज्ञानाच्या बाबतीत खूप प्रयत्न केले, सगळे प्रयत्न केले, मला हे ज्ञान हवं, मला ते ज्ञान हवं, हे वाचलं ते वाचलं, सगळे शास्त्र वाचले, तरीही त्याच्यानंतर काय मिळतं तर काहीही मिळत नाही. पण तसंच हे अविद्येच्या बाबतीतही तेवढंच आहे. कारण अविद्या सुद्धा, हे जे काही अज्ञान आहे, हे सुद्धा त्या चित्ताचाच खेळ आहे, हा सुद्धा त्या परमात्म्याचाच खेळ आहे. जसं ज्ञान आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे, हे ज्ञानमय स्वरूप म्हणता येईल याला, हे जसं अनादि अनंत आहे, तसंच ही अविद्या सुद्धा अनादि अनंत आहे, हे आपल्याला कळायला हवं. आपलं मन हे त्या चित्ताप्रमाणेच, त्या परमात्म्याप्रमाणेच अनादि अनंत आहे. या मनाला कितीही गोष्टी द्या, कितीही गोष्टी खाऊ घाला, कितीही गोष्टी त्याला पुरवत राहा, मनाचं समाधान होणं शक्य नाही. कारण बाहेरच्या ज्या ज्या वस्तू आपण देतो त्या वस्तू, प्रत्यक्ष एक एक वस्तू जर बघत गेली तर ती लिमिटेड आहे, परंतु अशा अनेक वस्तू आहेत आणि अशा वस्तूंची संख्या अनेक आहे, अशा विषयांची संख्या अगणित आहे. त्यामुळे मन हे कधी थांबणार नाही. ही जी अगणित आणि अगणित किंवा अनंत आणि अनंत यांच्यातली जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा कधीही संपत नाही. या अनंत मनाला अनंत गोष्टी तुम्ही पुरवत राहा, ना मन थांबेल ना त्या गोष्टी थांबतील. चाललंच आहे आयुष्यभर हे एक 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 याच्या मागे लागा, त्याच्या मागे लागा, ना मन थांबताय ना त्या वस्तू संपत आहे, चाललंच आहे. हे जर लक्षात येत असेल तर मग ह्या सगळ्यांना थांबवण्यासाठी जे स्थिर आहे त्याच्याकडे जाऊन, ते म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप, त्याच्याकडे बघायला लागल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी थांबतात. इथे हे सगळं लवण राजाच्या गोष्टीमध्ये हा जो काही विषय सांगितला वसिष्ठ ऋषींनी, आणि ह्या सगळ्यांचं जो त्या लवण राजाला हा चांडाळाचं जे काही रूप आणि त्याचा जो काही अनुभव आला तो कशा मिळाला हे सगळं सांगितलं. त्यानंतर योग वासिष्ठमध्ये या स्थिती प्रकरणाच्या शेवटी एक काही गोष्टी सांगितल्या. काही गोष्टी म्हणजे काही माहिती दिलेली आहे, मी त्याला माहितीच म्हणतो. त्यांनी सांगितलंय की सत्व रज तमो गुण ह्या 3 गुणांमुळे जीवांच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. आणि त्या अवस्था काय असतात तर कोणी सात्विक असतं, कोणी राजसिक असतं, कोणी तामसिक असतं. मग त्याच्यामध्ये सुद्धा सात्विकमध्ये अतिसात्विक, मध्यम सात्विक, कमी सात्विक, राजसिकमध्ये सुद्धा असं मध्यम राजसिक हे किंवा अतिराजसिक, अतितामसिक, हे सगळे काही प्रकार सांगितले. त्याच्यानंतर ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या आहेत. मुळात मी ह्या सगळ्या विषयांना मी स्पर्श करणार नाही. हा का नाही करणार असा प्रश्न जर येत असेल तर वाचायला ऐकायला खूप छान वाटतं की ज्ञानाच्या 7 भूमिका कुठल्या, तर मग ती काय गुणपिवरी आहे, सत्वापत्ती आहे, ही आहे, ती, अशा अनेक अवस्था. आपल्याला त्याचे लेबल नाही लावून घ्यायचे. काय होतं, हे वाचताना एखाद्याला जर फक्त माहिती म्हणून, लक्षात येण्यासाठी म्हणून असेल तर ठीक आहे,
पण ते वाचले किंवा मी सांगितले तुम्हाला आणि सांगितल्यानंतर म्हणजे वाचू नका असं नाही, पुस्तक जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा ते जरूर वाचा, परंतु त्याच्यामध्ये स्वतःला कुठले लेबल लावू नका. काय होतं की मी ज्ञानाच्या 3ऱ्या अवस्थेला आहे, 7व्या अवस्थेला पोहोचायला अजून भरपूर वेळ आहे. मग काय करू असा प्रश्न आला आपल्या मनामध्ये, तर जाऊ द्या नाही, एवढ्या 7व्या अवस्थेपर्यंत कोण मारामारी करत बसणार, त्यापेक्षा आता आहेच, उरलेल्या आयुष्यात माहीत नाही किती प्रगती होईल, त्यापेक्षा मग काहीतरी थोडंसं एन्जॉय करू, काहीतरी हे करू, काहीतरी ते करू. मग असं स्वतःला लेबल लावून इकडे तिकडे आपण भटकायला लागू शकतो. किंवा मी अज्ञानीच आहे, किंवा मी राजसिक आहे, किंवा मी तामसिक आहे, हे जे सगळे विषय इथे यायला लागतात. आणि त्यामुळे जी गडबड होते ती गडबड टाळण्यासाठी म्हणून मी ह्या सगळ्या विषयांमध्ये आत्ता जात नाही. माझा एकाच गोष्टीवर विश्वास आहे की ह्या मार्गावरती आल्यानंतर मी आत्ता समजा पहिल्या अवस्थेला असेल, ज्ञानाच्या पहिल्या अवस्थेपासून 7व्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी मी किती प्रयत्न करायचे हे हा एक भाग, आणि गुरुकृपा काय असेल हा दुसरा भाग. गुरुकृपा असेल तर पहिल्या अवस्थेपासून 2ऱ्या अवस्थेपर्यंत एका क्षणातही पोहोचून जाईल, त्याला काही वेळ लागणार नाही. पण आपण जर हे अवस्था, मग हे जीवनातले बदल, मग हे आपल्या वागण्यातले बदल, मग आपल्याला येणारे अनुभव, ह्या सगळ्यांचा अभ्यास करत बसून स्वतः त्याच्याशी तुलना करत बसलो तर योग वासिष्ठात जी सांगितलेली सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती आपण विसरतो आणि ती सगळ्यात मोठी चूक करतो. कुठली चूक करतो की तिथे मी आलो, मी या अवस्थेत आहे, मी त्या अवस्थेत आहे, मी राजसिक आहे, मी सात्विक आहे, मी तामसिक आहे. हा जो अहंकार, ही अहम भावना, हा जो मीपणा येतो तो सगळ्यात डेंजरस, सगळ्यात धोकादायक. त्याच्यामुळे तिथे मी सांगेल उद्या, पण त्याच्याबद्दल तुलना करण्यात अर्थ नाही. आणि म्हणून मला मुळात त्याच्यात जास्त विषयात जायचं नाही. योग वासिष्ठमध्ये सुरुवातीपासून सांगितलंय हा ग्रंथ वेगवेगळ्या लोकांसाठी आहे, ज्यांना अध्यात्म काय त्याच्यामध्ये खोलीत जायचं आहे, आपल्या अस्तित्वाबद्दल आणि ही सगळी माहिती घ्यायची आहे, त्यांनी या गोष्टी बघाव्या. मध्ये कोणीतरी म्हटलं होतं, उपमास खूप दिलेले आहे प्रत्येक ठिकाणी, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. मग हेही आहे की हा साहित्यिकांसाठीचा असलेला विषय, परंतु आपल्याला साधकांना सरळ सरळ लवकरात लवकर हे ज्ञान घ्यायचं आणि पुढे जायचं. मग बाकीची जी महत्त्वाची जी काही बाकीची माहिती आहे ती माझ्या उपयोगाची नसेल तर मी ती बाजूला ठेवेल. आणि म्हणून या सगळ्या अवस्था, ज्ञानाच्या भूमिका काय, अज्ञानाच्या भूमिका काय, या सगळ्या मी काही त्याच्यात विचार करणार नाही. इथे योग वासिष्ठमध्ये आणखी एक जे आपण आजपर्यंत बघितलं की हा जो सगळा मनाचा क्षय आहे, या सगळ्या गोष्टींपासून दूर 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 जायचं आहे असं म्हटलंय. तर विषयांमधून इंटरेस्ट काढा, विषयांमधून रस तुमचा कमी करा, विषयांकडे तिरस्कार करा असं म्हटलं. याचा अर्थ असा आहे का की बायकोनी म्हटलं चला मूवीला जाऊ, चल आपला चेहरा असा पाडून ठेवायचा इन जनरल दिवसभरामध्ये, कारण कुठल्याच विषयात रस नाही म्हटल्यानंतर चेहऱ्यावरती स्माईल येणं शक्यच नाही. हो ना, असंच होईल ना की कशातही नाही, हे खाणं काय, खाण्यामध्ये मला रस नाही, तू मग ते मुगाचे वडे कर, नाही तर पुरणपोळी कर, विषयांपासून दूर राहा म्हणून सांगितलेलं आहे. उगाच स्वतःला गोडीची आवड लावायची आणि मग गोड गोड खाण्याची डिमांड करत राहायची. त्याच्यामुळे नाही याच्यात काही रस नाही. बरं सिनेमाला जाऊ, याच्यातही रस नाही. बरं कुठेतरी पार्टीला जाऊ, नाही याच्यातही रस नाही. असं जर करत राहिला माणूस, चेहरा असा पाडून राहिला, कशातच इंटरेस्ट नाही राहिला, तर त्या संसाराचं काय व्हायचं ते होईल, नाही का. आपल्याला काय करायचं आहे की रस नसणं हा आतून, हे आतून व्हायला पाहिजे. बाहेर तुम्ही काहीही करा. लक्षात घ्या, प्रभू श्रीराम असू द्या, किंवा श्रीकृष्ण असू द्या, किंवा आणखी कोणी असू द्या, यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे योग्य आहे ते केलं. युद्ध करताना प्रभू श्रीरामांनी पूर्ण युद्धाचाच आवेश ठेवला. सीतेच्या बाबतीत दुःख झालं तेव्हा ते ढसाढसा रडले. बाहेरून दाखवायला जे असेल ते दाखवलं, आतमध्ये मात्र प्रत्येक वेळेस स्थिरच होते. तसं जर बायकोनी मूगवडे आणले तर तोंड भरून तारीफ करा, ते कशी झाली तरी मला हरकत नाही, तुम्ही तुमचं बघा, परंतु तोंड भरून तारीफ करायला काय जातं, हो ना, वा खूप छान झाले, असं आहे, मला खूप आवडले वगैरे वगैरे. आतमधून ते मूगवडे तुम्हाला जसे वाटतील तसे त्याच्याबद्दल पूर्णपणे काय म्हणतात त्याला, निरपेक्ष राहा, कुठल्याही गोष्टीत त्याच्यात अडकू नका. कारण उद्या नाही मिळाले, तुम्ही अपेक्षा केली नाही मिळाले तर मात्र कटकटी करायच्या नाही. जे येईल ते आनंदाने आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. डिमांड एक केली पनीर भाजीची, समोर जर कारले आले तर खाता आले पाहिजे. मनातल्या मनात तुम्ही त्यांना कारल्यांना पनीर समजून बिनधास्त खाऊ शकता. बाहेरून म्हणता हो कारलं थोडं कडू लागतंय, आता ते कडूच आहे, पण ठीक आहे थोडं कडू लागतंय सांगा,
पण आतमध्ये मी पनीर खातो या भावनेने एकदम तृप्त राहा, कोणी थांबवलंय? एनिवे तुमच्या आतमध्ये काय चाललंय हे कोण बघतं, परंतु आपल्याला कळतं. म्हणून ही जी भावना आहे, हा जो बॅलन्स आहे की विषयांमधला रस कमी करणं, परंतु आपल्याला सोबतच ते जीवनही जगायचं आहे, हा आतला आणि बाहेरचं हे संतुलन हे साधता आलं पाहिजे. जेव्हा हे संतुलन जमेल तेव्हा खरं ते जीवन पुढे जाईल. नाही तर आयुष्यभर विषयांमधला रस कमी करा या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि कशातच इन्व्हॉल्व्ह झाले नाही असं व्हायला नको. माझ्याकडे एकही फोन काही कंप्लेंट यायला नको की तुम्ही सांगितलं, मग माझी मिसेस म्हणते की मला काही बघायचंच नाही, सिनेमे बघण्यात इंटरेस्ट नाही, सिरियल्स बघण्यात इंटरेस्ट नाही. बिलकुल चाललंय, त्या ज्या काही टुकार सिरियल्स चालल्या असतील त्या चालल्या असतील. एक सहज टिप्पणी म्हणून सांगतो, मराठी सिरियल्स कधी कधी बघायला येतात. कधी 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 काहीतरी दिवसानंतर एखादी त्या सिरियल मधला एखादा एपिसोड डोळ्यासमोर येतो. जेव्हा एकदा कधी बघितला असतो तर हे जे काही 7-8 पात्र असतात त्यांच्यातलं एक पात्र कुठलं तरी नाराज झालेलं असतं किंवा ते सटकलेलं असतं असं म्हणा, त्याच्याभोवती सगळी सिरियल फिरत असते. मग पुढच्या वेळेस येतो तर ते व्यवस्थित झालं असतं पण दुसरं पात्र बिघडलेलं असतं. पुन्हा 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी बघत आहे ती दुसरं बरं झालंय, तिसरं बिघडलेलं आहे. म्हटलं हे चांगलं आहे, तुम्हाला टाइमपास करण्यासाठी एकाला बिघडवत जा आणि त्याच्या मागे सगळा फोकस नेत जा. तर असो, आपला हा विषय आपला नाही आहे, पण एक सांगतो की तेव्हा बघताना सुद्धा रस घेऊन बघा. काय कॉमेंट्स करायचे असतील का, नॉर्मल राहा, आनंदी राहा. आपल्याला हा सगळा प्रयत्न आनंदी राहण्यासाठी चाललेला आहे. आनंदी राहण्यासाठी चेहऱ्यावरती आनंद दाखवा, आतमध्ये विरक्त राहा. हा सरळ सरळ संदेश योग वासिष्ठमध्ये वसिष्ठ ऋषींनी दिलाय. ही कला साधता आली पाहिजे, नाहीतर लटकले आहेत आता बस संन्यासच घ्यायचा बाकी राहिलाय असं नको व्हायला. ठीक आहे, तर इथे आपलं हे स्थिती प्रकरण संपत आहे आणि या उत्पत्ती प्रकरण संपत आहे. या उत्पत्ती प्रकरणानंतर स्थिती प्रकरण सुरू होतं. स्थिती प्रकरणामध्ये फार छान सांगितलंय वसिष्ठ ऋषींनी, जगाची उत्पत्ती झाली तर झाली, आता काय करता, आपण निर्माण झालो आहोत. बरोबर आहे ना. आतापर्यंत मी का निर्माण झालो, कसा निर्माण झालो, माझं निर्मिती ही खोटी होती, हे सगळं सिद्ध करायचा प्रयत्न झाला उत्पत्ती प्रकरणामध्ये. ठीक आहे, पटलं. पण आता दिसतो तर आहे, हे सगळं जग मला दिसतं आहे, मग आता हे जगाचं करायचं काय? आता हे जग टिकतं आहे, तर हे का टिकलं आहे ह्याच्याबद्दल जी काही चर्चा आहे ती सगळी स्थिती प्रकरणं. हे जग कसं स्थिर राहतं, कशामुळे स्थिर राहतं, हे सगळं जे स्थिर दिसतं आहे हा सुद्धा मनाचाच खेळ आहे. हे सगळं योग वासिष्ठामध्ये पुढच्या स्थिती प्रकरणात आलं आहे. अनेक सुंदर सुंदर गोष्टी आहेत स्थिती प्रकरणामध्ये. स्थिती प्रकरण हे बऱ्यापैकी मोठं आहे आणि त्याच्यात या सगळ्या छान छान गोष्टी आपण ऐकू. त्याच्यातही साधू संतांच्या, राजा राणींच्या गोष्टी असतील तर त्या आवडीने ऐकायला येतील. त्याच्यातले अनेक छान छान संदेश दिलेले आहेत, तेही बघू. आणि विशेष करून मन हे कसं भरकटू शकतं आणि मन काय काय निर्माण करू शकतं हे सगळं आपल्याला पुढे दिसेल. तर आजच्या पुरतं आपण थांबूया. आज लवकर थांबलोय आपण. एक 5-10 मिनिटं डोळे मिटून आतापर्यंत आपण जे काही ऐकलं योग वासिष्ठमध्ये संपूर्ण त्याचा थोडा विचार करू, म्हणजे पुढच्या स्थिती प्रकरणासाठी आपण उद्यापासून तयार राहू. डोळे मिटून घेऊ. शांत स्थिर बसूया. पाठीचा कणा सरळ ठेवा. कुठलाही आधार नसला तर बरं. सगळं लक्ष आपल्या श्वासावर नेऊया. जसा चालला असेल तसा हा आपला श्वास आपला सगळ्यात चांगला मित्र आहे.
ह्याच्यावर फक्त लक्ष ठेवलं तरीही तो आपल्याला शांत करतो. त्याची गती फक्त बघायची. खोल आहे, वेगवान आहे, हळू आहे, जसा असेल तसा बघत राहायचं. आपण श्वासासोबत मंत्र पण जोडायला शिकलो आहोत. श्वास कायम चालू असतो, मंत्रही कायम चालू ठेवा. कळत न कळत का होईना, पण नाम घेतलं जातं. प्रत्यक्ष श्रीरामांनी सांगितलं, असं काहीच नाही की ज्याच्यात कायमचं सुख आहे. ना आपलं शरीर, ना दुसऱ्याचं शरीर, ना लक्ष्मी, ना कुठले नातेवाईक, ना मित्र किंवा अन्य कोणी व्यक्ती. ना कुठली वस्तू, ना कुठली परिस्थिती. नाही वयाची कुठली अवस्था, बालपण असू द्या, तारुण्य असू द्या, वार्धक्य असू द्या. काळावर सुद्धा विश्वास ठेवून अपेक्षा करता येत नाही की कधी कायमचा आनंदी होऊ शकेल. त्यांच्या या समस्येतच त्यांनी उत्तर पण दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी बाहेरच्या, मुळातच आनंद हा चुकीच्या ठिकाणी शोधला जातो. तसं आपल्याला आनंदाशी विशेष घेणं देणं नाही. अनेकांची भावना असते, एक वेळ आनंद नाही मिळाला तर चालेल, पण दुःख नको. जसं चुकीच्या ठिकाणी आनंद शोधतो, तसंच चुकीच्या ठिकाणी दुःख पण बघतो. आनंद शोधायला जावं लागतं, दुःख स्वतःहून येतं.
हे दोन्ही कार्य करणारं, दुःखापासून दूर जाण्याचा प्रयत्न, आनंदाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न, हे करणारं मनच. या मनानेच हे लेबल लावलेले आहे. अमुक एक गोष्ट आनंद, तमुक एक गोष्ट दुःख. आणि म्हणून हे शिक्के मारणं थांबवलं. विषयांपासून दूर जा, म्हणजे आनंदापासून दूर जा, ठीक आहे, पण दुःखांपासून पण दूर जाता आलं पाहिजे. जेवढ्या प्रयत्नांनी मनाला सावरू, आकर्षणांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू, तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त प्रयत्नांनी त्या मनाला दुःखांच्या कारणांपासून सुद्धा दूर ठेवता आलं पाहिजे. एखादी घटना, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती जे असेल ते ज्याप्रमाणे ज्याच्यात आनंद आहे असं वाटतं, तिकडे आकर्षित होताना स्वतःला सावरलं. नको, ह्यापासून दूर राहू. त्याचप्रमाणे दुःख देणारी एखादी गोष्ट असेल, तिथेही स्वतःला सावरायचं. ती गोष्ट जे कार्य करायची ती करेल. आपण स्वतः अंतर्मुख व्हायचं. जसं आपण शिकलो, दागिन्यामध्ये सोनं बघायचं, दागिन्याचं रूप नाही. तसंच जे कुठले विषय असतील, आनंद देणारे किंवा दुःख देणारे, त्यांच्यात त्या परमात्म्याला बघायचं. आणि स्वतःला फक्त परमात्म्याशी जोडायचं, त्या वस्तूशी नाही, त्या व्यक्तीशी नाही, त्या घटनेशी नाही.
ते एकच एक चैतन्य सगळीकडे आहे. आपल्यातच ते आहे, नव्हे आपणच ते आहोत. जेव्हा मी आणि तू तर खूप दूरची गोष्ट, पण मी आणि तो हाही भेदभाव संपतो. तेव्हा ना आकर्षणाचं कारण आहे, ना दुःखाचं कारण आहे. हे जग खरं आहे की खोटं आहे हा दूरचा भाग. स्वतःला जपणं हा मुख्य भाग. आनंदाची परिभाषा चुकीची झाली. सर्व प्रकारच्या आकर्षणांपासून, मग ते सकारात्मक असो की नकारात्मक, ह्यापासून दूर राहणं, निर्विषय, कुठलाही विषय नसणं, भावना निर्माण न होणं, वासना न येणं, ती जी अवस्था तिला आनंद म्हटलं. एकदा आनंदाची ही भाषा कळली, ज्याला आपण एरवी आनंद आनंद म्हणतो, तो आनंद नाही, फसवणूक आहे, हे लक्षात येतं. आपल्या श्वासावर पुन्हा लक्ष घेऊन जाऊया. ओम गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घेऊया. पूर्णपणे सोडून दिल्यानंतर स्वतःप्रती सजग होऊ. खऱ्या अर्थाने स्वतःप्रती सजग होण्याचा प्रयत्न करू.
ह्या जगाच्या स्वरूपाविषयी सजग होण्याचा प्रयत्न करू. स्वतःचं जगाचं खरं स्वरूप कळलं आपले अंतरात्म्याचे डोळे उघडतात. हळूवारपणे या शरीराचे पण डोळे उघडूया. जय श्रीराम. जय गुरुदेव. काही बोलायचीच इच्छा नाही आता. ठीक आहे, इथे थांबूया. काही प्रश्न असतील ते घेऊ. हा प्रीती, अनम्यूट करा. जय गुरुदेव. जय श्रीराम. प्रश्न काही नाही आहे, पण 2 ओळी म्हणायच्या होत्या एक काय मला. हा. राम भज राम भज राम भज रे मानाम. राम भज राम भज राम भज रे मानाम. सुमिरत निसदीना मंगल प्रभु नाम. मेटता सब दुख पावत सब सुख. राम भज राम भज राम भज प्रेम. छान, खूपच छान. बरं, अजून कोणाला काही प्रश्न, काही बोलायचं आहे, काही शेअर करायचं आहे? नाही, ठीक आहे. चला थांबायचं. विद्याधरजी काही अनाउन्समेंट आहे? काही नाही. जय श्रीराम. योगश्री वाचन खूप सुंदर चाललेलं आहे. खूप लोक एन्जॉय करत आहेत. जवळपास आपल्या ग्रुपमध्ये जवळ 100 लोकांनी आपली सुमनताईंचं सुबोध योग शिस्त घेतलेलं आहे. बऱ्याच लोकांनी घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना अजून जास्त इंटरेस्ट वाढलेला आहे. अजून जे कोणी अजून योगश्री वाचनला सकाळी संध्याकाळी जॉईन असतील त्यांनी नक्की जॉईन करा. खूप सुंदर आहे. पुस्तक नसले तरी चालेल, पुस्तक घेतलं तरी नक्कीच फायदा होईल. पण नसेल तरी सुद्धा ते जॉईन करू शकतात. एवढं सांगायचं. जरूर करा. मी असं एवढ्या सगळ्या पुस्तकातून सगळ्या गोष्टी सखोल चर्चा हे करणं हे शक्य होत नाही. काही काही विषय मी थोडे मागे पुढे करून सांगतो, कारण योग वासिष्ठमध्ये बऱ्याचशा गोष्टी रिपीट झालेल्या आहेत. तर त्या मागच्या पुढच्या एकत्र करून सांगितल्या जातात. काही काही गोष्टींचा संदर्भ हा फार पुढे असतो, पण तो अगोदर घेऊन सांगितला जातो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे उणीव अशी काही राहणार नाही.
परंतु एक योग वसिष्ठचा जो स्वतःचा फील आहे, त्याचा जो अनुभव आहे, तो घेण्यासाठी जर हे वाचनाचे सत्र ते जर सगळे तुम्ही त्याच्यात उपस्थित राहिले तर त्याचा एक फायदा मात्र निश्चित आहे. स्वतःलाच एक त्याची त्या गोडी लागते, योग वसिष्ठ किती सुंदर आहे हे कळतं, किती डीप आहे ते कळायला लागतं. अनेक प्रश्न येतात आणि मग तिथे कळायला लागतं की अच्छा ह्याच्यात हा भाग आपल्यासाठी आहे, हा भाग नाही आहे, जे काही असेल ते सगळं क्युरियोसिटी, उत्सुकता, ह्या सगळ्या गोष्टी तिथे शांत करण्यासाठी निश्चितपणे ऐका. वाचन आणि चर्चा दोन्ही होतं, त्यामुळे हा. अजून इंटरेस्ट वाढतो. राईट. योग वसिष्ठमध्ये सुरुवातीला सांगितलंय की आपल्या हा ग्रंथ कसा वाचायचा, तर आपल्या सोबतचे जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करायची, आपले विषय स्पष्ट करून घ्यायचे, हे सगळं त्याच्यात सांगितलंय. त्यामुळे हा उपक्रम अतिशय सुंदर आहे की आपण एकत्र बसून वाचता, ऐकता, चर्चा करता. खूपच छान. चालू करा. ठीक आहे. संजयजी अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. तुमची समजावून सांगण्याची आकृती फार सुंदर आहे. संदर्भ, सांसारिक संदर्भ सुद्धा तुम्ही चपकलपणे देता सगळे, आणि सगळे जे प्रॉब्लेम्स असतात आयुष्यातले म्हणा किंवा काय, समजून सांगण्याचे खूप पद्धत आवडली. छान. थोडं सांगायचं. धन्यवाद. चालेल. चला थांबूया विद्याधरजी. उद्या भेटू सगळेजण पुन्हा रात्री 8 वाजता. जय श्रीराम, जय गुरुदेव.